नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अर्थशास्त्र हा विषय अभ्यासतोय। आपण इयत्ता 11वीतील आता तिसरं प्रकरण पाहतोय। प्रकरणाचं नाव आहे विभाजन मूल्य। तर विद्यार्थ्यांनो, आपण मागील तासाला दशमके म्हणजे काय त्याची व्याख्या पाहिली, सूत्र पाहिलं आणि वैयक्तिक श्रेणीसाठी दशमक काढणे व अवर्गीकृत श्रेणीसाठी दशमक काढणे हे मागील तासाला आपण अभ्यासलेलं आहे, बरोबर। आता या तासाला आपण अभ्यासणार आहोत वर्गीकृत श्रेणीसाठी किंवा अखंडित श्रेणीसाठी दशमक काढणे। तर विद्यार्थ्यांनो, वर्गीकृत म्हणजेच अखंडित, वर्गीकृत म्हणजेच काय, अखंडित। म्हणजे उदाहरणार्थ 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50 तर वर्ग मर्यादा असतात विद्यार्थ्यांनो, त्याला आपण म्हणतो क्लास लिमिट। आता यामध्ये सुरुवातीला विद्यार्थ्यांनो आपल्याला दशमक वर्ग निश्चित करण्याचं सूत्र पाहावं लागेल। आपण चतुर्थक वर्ग निश्चित करण्याचं सूत्र पाहिलं होतं, आठवतंय का? अगदी त्याच पद्धतीने साम्य असलेलं हे सूत्र आहे। पहा आता, दशमक वर्ग निश्चित करण्याचं सूत्र पहिलं आहे D1। तर विद्यार्थ्यांनो, 1 म्हणजे पहिले दशमक, D म्हणजे डिसाइल्स, D म्हणजे काय, डिसाइल्स दशमके। 1 म्हणजे पहिले दशमक, D2 असेल तर दुसरे दशमक, 3 असेल तर तिसरे दशमक, 4 असेल तर चौथे दशमक, बरोबर। आता D1 म्हणजे D1 बरोबर 1n/10 च्या पदाचे मूल्य। दुसरं सूत्र आहे D2 बरोबर 2n/10 च्या पदाचे मूल्य। जर D3 असेल, इथे 3 असेल तर इथे 3 असेल, इथे 4 असेल तर इथे 4n असेल, इथे 5 असेल तर 5n, 6वे दशमक असेल तर 6n, 7वे दशमक असेल तर 7n, 8वे दशमक असेल तर 8n, 9वे दशमक असेल तर 9n। समजलं सगळ्यांना? मग D2 बरोबर 2n/10 च्या पदाचे मूल्य, D3 बरोबर 3n/10 च्या पदाचे मूल्य, D4 बरोबर 4n/10 च्या पदाचे मूल्य, D5 असेल तर 5n/10 च्या पदाचे मूल्य, D7 असेल तर 7n/10 च्या पदाचे मूल्य आणि याचप्रमाणे D9 बरोबर 9n/10 च्या पदाचे मूल्य, म्हणजे D9 बरोबर 9n/10 च्या पदाचे मूल्य। आता विद्यार्थ्यांनो, त्यानंतर आपल्याला मुख्य सूत्राचा वापर करावा लागतो। मुख्य सूत्र आहे D1 म्हणजे पहिले दशमक बरोबर L1 अधिक कंसात L2 वजा L1 छेद F कंस पूर्ण गुणिले 1n/10 वजा CF। तर विद्यार्थ्यांनो, पहिले दशमक असेल म्हणजे इथे 1 तर इथे 1n असेल, इथे 2 असेल तर इथे 2n असेल, इथे 3 असेल तर इथे 3n, D4 म्हणजे चौथे दशमक असेल तर 4n, 5वे दशमक असेल तर 5n, 6वे दशमक असेल तर 6n, 7वे दशमक असेल तर 7n, 8वे दशमक असेल तर 8n। मग याचप्रमाणे D9 सूत्र सर्व सारखं आहे, फक्त बदल इथे होतो, इथे आणि इथे। D9 बरोबर L1 अधिक कंसात L2 वजा L1 छेद F कंस पूर्ण गुणिले दुसऱ्या कंसात 9n/10 वजा CF। समजलं सर्वांना? आता याचा अर्थ पाहूया। D म्हणजे डिसाइल्स दशमके, D म्हणजे काय, डिसाइल्स दशमके। आता L1 म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, समजा 10 ते 20 ही वर्ग मर्यादा आहे, समजा उदाहरणार्थ 10 ते 20 ही वर्ग मर्यादा आहे। तर L1 म्हणजे दशमक वर्गाची कनिष्ठ वर्ग मर्यादा म्हणजे लहान संख्या, L2 म्हणजे दशमक वर्गाची वरिष्ठ वर्ग मर्यादा म्हणजे ज्येष्ठ मोठी संख्या, F फ्रिक्वेन्सी म्हणजे दशमक वर्गाची वारंवारिता, जो दशमक वर्ग असेल त्याच्या समोरची वारंवारिता येईल, CF संचित वारंवारिता म्हणजे दशमक वर्गाच्या वरच्या म्हणजे अगोदरच्या वर्गाची संचित वारंवारिता। आता आपण उदाहरण पाहू। आता विद्यार्थ्यांनो, असं उदाहरण तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल की खाली दिलेल्या आकडेवारीवरून 5वे दशमक व 7वे दशमक काढा।
मराठी मीडियम असल्यामुळे मराठीत विचारलं जाईल. मी इंग्रजीमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. फाइंड D5 अँड D7 म्हणजे 5वे दशमक व 7वे दशमक शोधा. तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला वर्ग मर्यादा म्हणजे क्लास लिमिट व वारंवारिता, त्याच्यासमोर असते वारंवारिता. क्लास लिमिट म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? वर्ग मर्यादा. क्लास लिमिट म्हणजे वर्ग मर्यादा व त्याच्यासमोर असते त्याची वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी. तर विद्यार्थ्यांनो आपल्याला यामध्ये संचित वारंवारिता काढावी लागेल, त्याला म्हणतो आपण CF. सर्वात अगोदर आपल्याला वारंवारितेची बेरीज करून घ्यावी लागेल, कारण आपल्याला सूत्रामध्ये n लागतो. n बरोबर समेशन F. n इज इक्वल टू समेशन F. समेशन म्हणजे बेरीज, F म्हणजे फ्रिक्वेन्सी, वारंवारितेची बेरीज. 10 अधिक 10 अधिक 40 अधिक 20 अधिक 20 बरोबर 100. n इज इक्वल टू समेशन F किती आहे? वारंवारितेची बेरीज 100 आलेली आहे. आता आपण संचित वारंवारिता काढू. इथे 0 आहे असे गृहीत धरू. 10 अधिक 0 10, 10 अधिक 10 20, 20 अधिक 40 60, 60 अधिक 20 80, 80 अधिक 20 100. ही संख्या आणि ही संख्या मॅच होते म्हणजे हे आपलं बरोबर आलेलं आहे. आता विद्यार्थ्यांनो आपल्याला काय काढायचं आहे? D5 म्हणजे 5वे दशमक. काय सूत्र आहे विद्यार्थ्यांनो आपलं? D5 बरोबर अगोदर आपल्याला दशमक वर्ग निश्चित करावा लागेल, म्हणजे छोटं सूत्र वापरावं लागेल. D5 इज इक्वल टू 5n/10 च्या पदाचे मूल्य. बरोबर. आता विद्यार्थ्यांनो 5वे दशमक काढतोय. 5n/10, 5n/10 च्या पदाचे मूल्य बरोबर 5 गुणिले n किती आहे विद्यार्थ्यांनो? पहा आपला 100/10 बरोबर 5 गुणिले 100 किती? 100/5 500/10 बरोबर किती येतं विद्यार्थ्यांनो? 50. हा शून्य गेला, हा शून्य गेला, 50. आता विद्यार्थ्यांनो 50 ही संख्या संचित वारंवारितेत कोणत्या संख्येत सर्वप्रथम येते? तर 50 ही संख्या 60 या संचित वारंवारितेत सर्वप्रथम येते. 50 ही संख्या काय विद्यार्थ्यांनो? 50 आलं ना आपलं. D5 किती आला विद्यार्थ्यांनो? म्हणजे 5n/10 50 आलं ना 50. 50 ही संख्या 60 या संचित वारंवारितेत प्रथम येते असं लिहावं लागेल. आणि म्हणून 60 ची संलग्न वर्ग मर्यादा 20 ते 30 आहे. म्हणून 60 ची संलग्न वर्ग मर्यादा किती आहे? 20 ते 30. आणि म्हणून D5 बरोबर 20 ते 30. आपला वर्ग निश्चित झालेला आहे विद्यार्थ्यांना. आपला हा D5 बरोबर किती? 20 ते 30 ही वर्ग मर्यादा निश्चित झालेली आहे. काय केलं लक्षात आलं? अगोदर आपण वारंवारितेची बेरीज केली. n इज इक्वल टू समेशन F इज इक्वल टू 100 याची बेरीज केली. संचित वारंवारिता काढलेली आहे आपण. आता D5 काढला म्हणजे आपल्याला अगोदर काय करायचं होतं की दशमक वर्ग निश्चित करायचा होता. हा दशमक वर्ग निश्चित करण्याचं हे सूत्र होतं. D5 इज इक्वल टू 5n/10 च्या पदाचे मूल्य. मग 5 गुणिले n किती आहे आपला? 100 बरोबर 500/10 बरोबर 50. मग 50 ही संख्या संचित वारंवारितेत कोणत्या संख्येत प्रथम येते? तर 50 ही संख्या 60 या संचित वारंवारितेत प्रथम येते. म्हणून 60 ची संलग्न वर्ग मर्यादा 20 ते 30 आहे. म्हणजे दशमक वर्ग आपला 20 ते 30 आहे. आता विद्यार्थ्यांनो आपण मुख्य सूत्राचा वापर करूया. आपलं सूत्र आहे D5 बरोबर L1 अधिक ब्रॅकेटमध्ये कंसात म्हणा L2 वजा L1 छेद F कंस पूर्ण गुणिले दुसऱ्या कंसात 5n/10 वजा CF. हे आपलं मुख्य सूत्र आहे. आता विद्यार्थ्यांनो या किमती आपण सर्व लिहून घेऊ. L1 म्हणजे काय? तर दशमक वर्गाची कनिष्ठ वर्ग मर्यादा म्हणजे लहान संख्या.
हा आपला दशमक वर्ग आहे 20 ते 30. हे काय 20 ते 30 हा आपला दशमक वर्ग. तर L1 म्हणजे दशमक वर्गाची कनिष्ठ वर्ग मर्यादा, लहान छोटी संख्या किती 20. L2 म्हणजे काय दशमक वर्गाची वरिष्ठ वर्ग मर्यादा म्हणजे मोठी ज्येष्ठ संख्या 30. आता फ्रिक्वेन्सी दशमक वर्गाची वारंवारिता ही आहे वारंवारिता फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता. मग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय दशमक वर्गाची वारंवारिता 40. त्यानंतर विद्यार्थ्यांनो काय आहे 5n/10. तर विद्यार्थ्यांनो 5n/10 काढलेला आहे. 5n/10 बरोबर 50 आलेलं आहे आपलं उत्तर. 5n/10 बरोबर किती 50. त्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो CF संचित वारंवारिता म्हणजे काय दशमक वर्गाच्या वरच्या वर्गाची संचित वारंवारिता. हे CF म्हणजे काय दशमक वर्गाच्या अगोदरच्या किंवा वरच्या वर्गाची संचित वारंवारिता किती 20. सूत्रामध्ये किमती टाकून द्या. L1 20 अधिक कंसात पहा L2 वजा L1 किती 30 वजा 20 छेद F किती आहे विद्यार्थ्यांनो 40 कंस पूर्ण गुणिले 5n/10 किती आहे 50. 5n/10 50 आहे ना, वजा CF किती आहे 20 बरोबर. त्याच्यानंतर 20 अधिक आता विद्यार्थ्यांनो 30 वजा 20 बरोबर 10 छेद किती 40 गुणिले 50 वजा 20 किती विद्यार्थ्यांनो 30 बरोबर 20 अधिक आता विद्यार्थ्यांनो 30 10 300 छेद 40 बरोबर किती येत आहे त्याचे पहा बरोबर 20 अधिक 300 छेद 40 म्हणजे हा शून्य गेला हा शून्य गेला 30/4 30 भागिले 4 बरोबर येत आहे 7.5 म्हणजे बरोबर किती विद्यार्थ्यांनो 27.5. म्हणून इथं लिहावं लागेल आपल्याला D5 इज इक्वल टू 27.5. या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना उदाहरण सोडवलेलं आहे पहा. आणि याच पद्धतीने आता तुम्हाला काय करायचं आहे D7 म्हणजे 7वे दशमक तुम्हाला घरी सोडवायचं आहे, सराव करायचा आहे.